नमस्कार, हाय फ्रेंड्स. आज आपण आता उबुडला आलो आहे आणि तुम्हाला मी पहिल्या दिवशी बोलले होते की गरमी होती उलुवाटू टेम्पलला खूप, पण त्यानंतर कुटा हा एकदम बीच साइड असल्यामुळे थोडंसं गरमी तिथे होती, पण उलुवाटूला पहिल्या दिवशी होती तेवढी कुटाला नव्हती. आणि नुसा पेनिडाला पण झाडं भरपूर असल्यामुळे तिथे पण एवढी गरमी नव्हती, होती दोन्ही ठिकाणी. पण उबुडला तर म्हणजे हा थंड हवा, म्हणजे आपण लाईक मुंबईवरनं इगतपुरीला गेलोय किंवा दार्जिलिंगला कसं फिलिंग येतं ना, तसं तो फिलिंग आहे. कारण मधून मधून तिथे पाऊस पडतो आणि मध्येच असं उकडत तिथे अजिबात नाही. उबुड एकदम मस्त थंड हवेचं ठिकाण असल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि कारण ते समुद्र सपाटीपासून थोडं लांब आहे, त्यामुळे खूप छान उबुड होतं. मी म्हटलं त्याचा खूप प्रवास करून आम्ही झोपलो. सकाळी उठून आम्ही ते हॉटेल पाहिलं. अप्रतिम हॉटेलचा अँबियन्स तर खूपच सुंदर होता. म्हणजे तिथेच आम्ही पहिले खूप फोटो काढले. आम्ही त्या हॉटेलमध्येच फिरून पहिले हॉटेल दर्शन केलं. खूप मोठं ग्रीनरी आणि त्यांनी खूप छान ठेवलं आहे, तुम्हाला फोटो मधनं कळेल असते. आणि ते उबुडचं अशोका ट्री हॉटेल चं दर्शन झाल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी उबुड मधल्या म्हणजे चौथा दिवस आमचा तर गेलो होतो किंतामणी. तर किंतामणी 2-3 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे तिथलं स्विंग. हो स्विंगच. तुम्ही ते बघितलेत ना खास फोटो बालीचे स्विंगचे, तिथे खास त्या झुल्यावर बसून खास तो ड्रेसअप करून आणि फोटो काढले जातात, त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे तो स्पॉट. आणि माउंट बाटूरचं पण किंतामणीवरनच दिसतं. आणि अजून एक आहे तिथे म्हणजे राईस टेल्स. म्हणजे काय तर तिथे आपली भात शेती डोंगराच्या त्या उतारांवर केली जाते, तर ती भात शेती आहे. आणि बालीमध्ये अजून काय प्रसिद्ध आहे तर कॉफी. मी तुम्हाला पहिल्याच ह्याच्यात बोलले होते, तर त्या कॉफी प्लांटेशनला पण आपण त्याच दिवशी आजच भेट दिलेली आहे. तर आता मी तुम्हाला त्या टूरवर घेऊन जाते बरं का. किंतामणीला आम्ही निघालो, हवा सुंदर होती आणि पहिले स्विंगच्या इथे गेलो. स्विंगचे रेट भरपूर आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला ते खासचे ठिकाण आहे जिथे म्हणजे त्यांनी थोडी काळजी घेतली, खाली नेट वगैरे लावलंय वगैरे, तर त्यामुळे ते तिथे खास रेट तिथे जास्ती आहेत. आणि ते जे बालीच्या स्विंगचे जो ड्रेस आहे तो पूर्ण त्या ड्रेसचा पण भरपूर रेट आहे. तर ते तुम्ही विचार करून तुम्हाला जावं लागतं. आणि ते सगळ्यांना ओपन फॉर ऑल नाहीये, म्हणजे तुम्ही खाली जाऊन फोटो काढू शकत नाही. जर तुम्ही पैसे भरले असतील तर तिथे ते 5-6 स्विंग्स आणि अजून तिथे त्यांनी ते फोटोशूट करण्यासाठी जे ठेवलंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खाली जाऊ देत नाही पैसे भरल्याशिवाय. त्यामुळे तो आपल्याला विचार करावा लागतो. त्यातून आमच्या पैकी 2 जणींनी ठरवलं की आपण ते खाली जाऊन स्विंग करायचं, ड्रेसअप करून करायचं. त्यामुळे त्या दोघी खाली गेल्या. सगळे ड्रेसअप करून खरंच खूप सुंदर दिसतं. आणि तो जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर आल्यानंतर तो अवर्णनीय होता. त्यांना प्रचंड झुले आवडतात त्यामुळे. आणि स्विंगवरनं तो खास बालीचा ड्रेसअप करून गेल्यानंतर खरंच सुंदर दोघी दिसत होत्या. आणि आल्यानंतर त्या खूप खुश होत्या. तर आणि त्या दोघी खाली असताना आम्ही काय केलं तर आम्ही काय बसून नव्हतो राहिलो बरं का. आम्ही आजूबाजूला फिरलो आणि तिथे आम्ही पण आमचं फोटोशूट करून घेतलं मस्तपैकी. आणि त्यात गंमत अशी झाली की एंड जेव्हा आमचं फोटोशूट झालं आम्ही बसलो, तर मी माझ्या मुलाला पाठवलं की अरे बघ ते दोघी काय करतायत. कुठपर्यंत आले वरतून दिसायचं की त्या करतायत काय ते. त्यामुळे आम्ही त्याला विचारलं की तू जाऊन बघ. तर तो बघून आला आणि विचारलं काय रे काय चालू आहे. त्यांनी काय सांगितलं असेल. माझा मुलगा म्हणतो आई मावशी कोंबडी बनली आहे. तिथे ना नेस्ट होते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यात
मावशी बसली होती त्याची, त्यामुळे त्यांनी आल्यावर सांगितलं, एवढे हसलो आम्ही. आणि खरंच त्या तिथे खूप सारे जिथे जिथे आम्ही गेलो तिथे स्विंग होतं, तिथे तिथे नेस्ट पण होते आणि लवचे पण असे खूप फोटोशूट करण्यासाठी तिथे ना ते खास बनवलेलंच आहे बऱ्याच गोष्टी तिथे. खरंच सुंदर वाटतं, फोटोजेनिक म्हणतो ना आपण तसं. आणि उबूड खूप फोटोजेनिक आहे. मी तुम्हाला जे सांगत होते ना की सर्वात जास्ती इकडच्या कुटा किंवा बाकीच्या याच्यापेक्षा उबूड फोटोजेनिक आहे. आणि आम्ही खूप आनंद घेतला, फोटो काढले, व्हिडिओ काढले, काय विचारू नका. आणि ते स्विंगच्या इथे बराच वेळ गेला, कारण आम्ही सकाळी जरा आरामात, कारण आदल्या दिवशी दमलो होतो त्यामुळे सकाळी आरामात निघालो. स्विंग मध्ये 1-2 तास जातात तिथे. आणि मग तिथून आम्ही होता ना तो बघण्यासाठी चक्क आम्हाला एका हॉटेलमध्येच पाठवलं त्यांनी जेवायला, की जिथे तुम्ही त्या टेरेस मध्ये बसून जेवता जेवता तो व्ह्यू बघू शकाल. आणि तो व्ह्यू अप्रतिम होता, डोळ्याचं पारणं फिटतं. आमचं म्हणजे दुपार होती तरी पण मध्येच धुकं, मध्येच पाऊस, मध्येच ऊन आणि सगळे त्या 1-2 तासामध्ये आम्ही काय म्हणतात वातावरणातले बदल आम्हाला सगळे तिथे दिसले. आणि तिथे पण एक जोक घडलं बरं का. तिथे ना अचानक ते धुकं आलं, ढग दिसायला लागले, तर तिथे ना माझी बहीण एक शूट करत होती आणि दुसरी बहीण मला विचारत होती, अगं त्या ढगांच्या इकडे त्या डोंगरावर जायचं, ढगात जायचंय ना आपल्याला. तर मी सिरियसली असं बोलते, नाही ग नाही, ढगात नाही जायचं. आणि आम्ही तो नंतर रात्री जेव्हा तो व्हिडिओ बघितला, ती नॉर्मल व्हिडिओ काढत होती बाहेरच्या ढगांचा आणि याचा, तर ते आमचं बोलणं त्याच्यामध्ये आलंय. आणि नंतर त्या व्हिडिओवर आम्ही खूप हसत बसलेलो. तर अशा मजा मजा आमच्या घडत होत्या. पण देणार आहे हो, मग ढगांच्या इथे नाही जायचंय आपल्याला, नाही इथे नाही. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवत असताना तो सुंदर व्ह्यू आणि तिथेच बाजूला खालती माउंट बाटूर तिथे लेक पण आहे बरं का. आणि त्यांनी एक आम्हाला तिथे गोष्ट सांगितली की जिथे ज्वालामुखी, तिथे अजून जिवंत ज्वालामुखी आहे माउंट बाटूरला. आणि ज्वालामुखी नंतर तिथलं जे खालची जमीन आहे ती सुपीक झाली आणि त्यामुळे तिथले जे शेतकरी आहेत ते श्रीमंत झाले. तर आणि तिथे खरंच तिथली फळं तुम्हाला सांगते, खूप सुंदर फळं आहेत तिथे, ताजी सुंदर फळं मिळतात आणि बाकीच्याही गोष्टी ताज्या मिळतात तिथे. तर त्यामुळे ते सुपीक जमिनीतलं तिथलं त्या हॉटेलचं सुंदर जेवण करून आम्ही पुढे निघालो. आणि तिथून पुढे आम्ही गेलो कुठे, तर कॉफी प्लांटेशनच्या इथे. तर तिथे एक वैशिष्ट्य असं की कॅटपू कॉफी तिथे प्रसिद्ध आहे. तिथे बालीमध्ये लुवाक नावाची ती मांजरी टाईप तो प्राणी आहे, त्यामुळे मांजरच म्हणतात. आणि त्याच्या म्हणजे कॉफीची बी त्याला खाल्ल्यानंतर ती तिच्या पोटामध्ये फर्मेंट होते आणि मग ते बाहेर टाकल्यानंतर त्या कॉफीच्या सीड मध्ये बरेच विटॅमिन ऍड होतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ती कॉफी खूप महाग असते. तर ती कॉफी तिथे ना आम्हाला त्यांनी ते सगळं प्लॅन्ट फिरून दाखवले, वेगवेगळे आपले टी व्हॅनिलाचं झाड, नंतर मिरे आणि याचं सगळ्याचं झाड, जे आपले हर्ब्स असतात ना त्याचं झाडं तिथे भरपूर होती. आणि ते बरेच भाग त्यांनी कॉफी कशी बनते ते सगळं अगदी फुटण्यापासून, म्हणजे त्यांना त्याची प्रोसेस ते कुठलेही त्याच्यासाठी मशीन वापरत नाही, हँडमेड कॉफी आहे तिथे आणि म्हणून तिथे ती महाग मिळते. आणि तिथे त्यांनी ते सगळं प्लांट दाखवलं. तिथे त्यांनी काय केलं माहितीये का, आम्हाला 15 कप दिले, अर्धा कप, 4-5 कप चहाचे
आणि जवळजवळ 10 कप वेगवेगळ्या फ्लेवरची कॉफी. म्हणजे त्याच्यात लुवाकची कॉफी नव्हती बरं का, ती महाग मिळते त्यामुळे त्याची टेस्ट नाही आणि आम्हाला टेस्टिंग करायची इच्छा पण नव्हती. तर आम्हाला ती कॉफी प्यायला खूप छान वाटलं. वेगवेगळ्या कॉफी होत्या खरंच आणि त्याची टेस्ट पण वेगवेगळी होती. आम्ही 6 जणात मिळून ते प्यायलं आणि खरंच आम्हाला रिफ्रेश वाटलं. त्याच्यातली एक रोज आणि एक केशरची कॉफी आम्हाला आवडली आणि एक वेगळं तिथली ती कॉफी होती म्हणजे मँगोस्टेन नावाचं फळ मिळतं तिथे. तर त्याच्या आय थिंक त्याच्या सालापासून बनवतात ते, असं काहीतरी त्यांनी प्रोसेस सांगितली. पण ती कॉफी आम्हाला वेगळं आवडले आणि नंतर आम्ही ना तिथली फळं पण घेतली जी वेगळी आहेत, आपल्या इथे मिळत नाहीत पण तिथे मिळतात. ती फळं पण आम्ही तिथे खरेदी करून खाल्ली बरं का बालीमध्ये. ते कॉफी प्लांटेशनचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तीर्थ एम्पुल म्हणून एक मंदिर आहे तिथे गेलो. त्या मंदिरात मी मागे सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला लुंगी बांधायला देतात किंवा एक सिल्कचं कापड देतात. तर त्या दिवशी आम्हाला त्यांनी लुंगी दिली तिथे आणि लुंगी टाईप म्हणजे कापड. तर ते इतकं सुंदर होतं की त्याच्यात ते घालून सुद्धा फोटो खूप छान येतात. तर त्या मंदिरात गेलो. तिथे ना ते आपलं सारखंच कुठल्याही मंदिरात गेलं तर तीर्थस्थान आहे ते आणि तिथलं जे पाणी आहे ते आपल्या तीर्थासारखं पवित्र असल्यामुळे ते डोक्यावरनं अंघोळ करतात बरेच जण तिथे. त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तिथे जाऊन अंघोळच करायची याच्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आम्ही खूपच उशिरा गेलो असल्यामुळे आम्ही काय तिथे आम्ही तीर्थ घेतलं, राशन केलं तिथलं ते पाणी. कारण तिथे म्हणतात होली वॉटर म्हणतात, तसं पवित्र पाणी ते असतं. निघालो तिथून आम्ही गेलो राईस टेरेसला. म्हणजे ते बाहेरूनच रस्त्यावरच दिसतं, आमच्या हॉटेलच्या रस्त्यावरच होतं ते. तर ते पण बघितलं. आणि तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी त्या खालती बाली स्विंगला उतरले नव्हते. आम्हाला पण त्या नेस्ट मध्ये बसायचं होतं, स्विंग मध्ये बसायचं होतं. तिथे त्यांनी परवानगी दिली नव्हती. मला ना रस्त्यावरती एक दिसलं तिथे ठिकाण जिथे ना हे सगळे असे वेगवेगळे स्पॉट होते. थोडं स्विंग होतं, थोडं नेस्ट होतं. तर मी म्हटलं आपण तिथे जाऊन काढू. तिथे अगदी फुकटात नाही, त्यांनी सांगितलं ते कॉफी किंवा तुम्हाला काहीतरी घ्यायला लागेल. म्हटलं चालेल. मग आम्ही तिथे गेलो, एक कॉफी घेतली आणि एक स्मूथी विथ बाउल होतं. तर ते पण मला ट्राय करायचं होतं, ते पण घेतलं. आणि मग तिथे ते फोटो काढले आम्ही आणि राईस टेरेसवरचे पण फोटो काढले. एखाद दोनच काढले कारण ते लांबून बघण्यासारखं जिथे दृश्य असतं ना तिथे आपले फोटो खरं तर काढू नये. आणि खरोखर तो निसर्ग डोळ्यात साठवावा असाच होता. काही आम्ही डोळ्यात साठवलं, काही आमचे फोटो काढले आणि अशा रीतीने आमचा पहिला उबुडचा दिवस संपला. पण उबुडचं जे रेस्टॉरंट होतं ना आमचं अशोका ट्री, तर तिथे ना जेवायला खूप लिमिटेशन्स होते. म्हणजे नाश्त्याला पण ब्रेकफास्टला पण खूप लिमिटेशन होती. कुठच्या रेस्टॉरंटला भरपूर ब्रेकफास्टला पण ऑप्शन होते, तसे इथे लिमिटेड ऑप्शन मिळत होते. आणि रात्री जेवायला पण अगदी पिझ्झा किंवा ऑमलेट या टाईपच काहीतरी मिळायचं. त्यामुळे आमचा फार प्रॉब्लेम झाला होता. पण इलाज नव्हता म्हणून आम्ही त्या रात्री पण तिथलं खाल्लं आणि तो दिवस आमचा मस्त मजेचा गेला. उबुड आम्हाला भयंकर खूपच आवडलं. आणि माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघा कारण आम्ही तिकडे पण भरपूर मजा केलेली आहे. तर आपला हा 4था दिवस आज पूर्ण केलाय मी आणि 5वा दिवस उद्याचा उबुडमध्येच असणार आहे, उबुड मार्केटमध्ये. स्टे ट्यून विथ मी. आणि मला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. खूप खूप धन्यवाद.